अनेकदा जीवनात असं होतं की आपण आयुष्याबाबत जसा विचार करतो तसं होत नसतं। बऱ्याच आई-वडिलांना असं वाटत असतं की त्यांच्या मुलांनी मोठं होऊन त्यांचा सांभाळ केला पाहिजे, सोबत राहिले नाही तरी किमान त्यांची विचारपूस तरी केली पाहिजे। जर त्यांनी असं केलं नाही तर आई-वडिलांचं मन दुखतं, त्यांना मानसिक त्रासही होतो। काही वृद्ध लोक याला नशीब समजून शांत बसतात तर काही लोक कठोर पावलं उचलतात। चीनमध्ये राहणाऱ्या एका वृद्ध महिलेसोबतही असंच झालं। या महिलेने या जगातून जाण्याआधी आपली 23 कोटी रुपयांची संपत्ती मुलांच्या नावे न करता आपल्या घरातील पाळीव श्वान आणि मांजरीच्या नावे केली। साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार महिला शांघायची राहणारी होती आणि तिच्या अनेक पाळीव श्वान आणि मांजरी होत्या। महिलेचं नाव लियू असं होतं। ती एकटीच तिच्या घरात राहत होती। या दरम्यान तिचा मुलगा ना तिला भेटायला येत होता ना आजारी असताना तिला संपर्क करत होता। तिने घरात काही श्वान आणि मांजरी पाळल्या होत्या, ती त्यांच्या सोबतच राहत होती। अशात महिलेचं मन बदललं आणि तिने 2.8 मिलियन म्हणजेच 23,27,16,000 रुपयांची संपत्ती आपल्या पाळीव प्राण्यांच्या नावावर केली। जेव्हा हे तिच्या मुलांना समजलं तेव्हा ते हैराण झाले। चीनमध्ये थेट प्राण्यांच्या नावावर संपत्ती केली जाऊ शकत नाही। अशात प्राण्यांच्या एका डॉक्टरला तिने केअरटेकर बनवलं होतं, त्याच्यावरच त्यांची देखरेख करण्याची जबाबदारी होती। कायद्याच्या जाणकारांचं मत आहे याने तिच्या संपत्तीचा दुरुपयोगही होऊ शकतो। ज्यांनी ही कहाणी सोशल मीडियावर वाचली ते म्हणाले की महिला किती दुःखी असेल की तिने इतकी संपत्ती प्राण्यांच्या नावावर केली। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।